आज पापड पूर्ण खराब झाले आमचे. ते कोणते ना ते मी पुढे तुम्हाला सांगते. तर आधी जे आहे आईने धापुड्यासाठी पीठ टाकलं होतं, तर ते पूर्ण छान शिजवून घेतलं आणि आजचं जे पीठ आहे ना ते चुलीवर शिजवलं. तसं तर ते चुलीवर शिजवल्या जाते, कारण कमी नसतं ते 4-5 पायल्याचं असतं, त्यामुळे गॅसवर ते काही लवकर शिजत नाही, म्हणून छान चुलीवरच शिजवते. तर आईने हे छान असं शिजवून घेतलं होतं आणि लगेच सूर्य डोक्यावर यायच्या पहिले जे आहे पटापट जे आहे आम्ही पापड टाकायला घेतले. कारण एकदा जर सूर्य तापायला लागला की खूप जास्त त्रास होतो आणि गरमी होते. तर इथे सूर्य निघायच्या आधीच म्हणजे बहुतेक 7-7:30 झाले असेल, आमचं सगळं शिजवून झालं होतं आणि आम्ही वरती गेलो होतो धापुडे टाकायला. कारण सध्या टेम्परेचर एवढं जास्त आहे ना की 9 नंतर आपण घराच्या बाहेरसुद्धा उभं राहू शकत नाही. 9 वाजताच कूलर जो आहे तो सुरू करून जो आहे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घराच्या आत राहावं लागतं. पापड टाकून झाले, त्यानंतर लगेच खाली आली. त्यानंतर जे आहे 5 आलू घेतले, ते किसायला घेतले. आता साबुदाणा आणि बटाट्याचे सुद्धा पापड बनवायचे होते, तर त्यासाठी आधी जे आलू आहे ते छान सोलून घेतले आणि किसायला घेतले. आता मी हे लगेच घेतलं. हिने इकडे पाणी मांडलं आणि मी हे किसून पाण्यात सुद्धा टाकून ठेवले. त्यानंतर आईनी रागवलं की असं नसते करायचं, ते डायरेक्ट जे आहे किस जो असतो ना तो डायरेक्ट गंजातच टाकावा लागतो. आता हे मला काही माहिती नाही, तर मी ते आधीच करून घेतलं. त्यानंतर जो आहे साबुदाणा वगैरे त्याच्यामध्ये टाकला आणि ते सुद्धा पापड जे आहे छान शिजवून घेतले आणि लगेच जे आहे ते सुद्धा आम्ही वरती नेऊन टाकून दिले. त्यानंतर जे आहे दुपारी आमचं सगळं आवरून आम्ही परत दुसरे पापड करायला घेतले. हा आमचा एक्सपेरिमेंट होता, तांदळाचे पापड जे वाफेवर शिजवून वगैरे करतात. आता हे कोणालाच येत नव्हते, मला पण नाही, आईला पण नाही आणि माझ्या बहिणीला पण नाही, पण तिला थोडी काहीतरी आयडिया होती, तर त्या आयडियानुसार जे आहे आम्ही करायला घेतलं. तर आता हे पिठाचा काय प्रॉब्लेम झाला माहिती नाही, हे जास्त शिजलं की कमी शिजलं असं काहीतरी झालं. तर इथे आम्ही 2 जे पात्र आहे ना ते शिजवून घेतले होते. एक आधी शिजवला, तो काढला आणि लगेच दुसरं पण ठेवून घेतलं. आता हे जे पीठ आहे ना ते गरम गरम मळावं लागतं आणि गरम गरमच पापड करावे लागतात, तेव्हाच ते जमतात. तर इथे जे आहे ना थोड्याशा त्याच्यामध्ये गुठळ्या झाल्या, का बरं ते समजलं नाही, तर थोडासा त्रास झाला ते पापड करायला. जमले, पण जेवढे असे छान पातळ बनायला पाहिजे होते तसे ते बनले नाही, थोडेफार जाड बनले. आता ते पापड आम्ही दुपारी बनवले आणि हे जे आहे त्या पापडांचा असा खेळ करत होते. त्यानंतर संध्याकाळी जे आहे धापुडे खाली आणले आणि त्याच्यावर छान पाणी वगैरे टाकलं रात्री 6-7 वाजता वगैरे, कारण त्याच्या आधी आपण करूच शकत नाही, खूप जास्त गरम असते. तर इथे पापड वगैरे काढून घेतले. तर लगेच जे आहे छान असं रेडी झालो आम्ही, कारण आमच्या चिल्लर पार्टीला आम्हाला आज न्यायचं होतं पिझ्झा खायसाठी. सो इथे आम्ही निघालेलो आहे पिझ्झा पार्टी करण्यासाठी. चला बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.